नमस्कार. श्रीगोंद्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ घडवणारी घटना आज घडली. श्रीगोंदा शहराचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष असणारे मनोहर पोटे यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत खळबळ उडवून दिली. या घटनेने श्रीगोंद्याच्या शहरासह तालुक्याच्या राजकारणावर परिणाम होणार असून याची उत्सुकता सगळ्यांना आहे. मी संजय काटे. श्रीगोंदे शहरातलं एक बडं नाव मनोहर पोटे, की जे स्वतः माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे याही 5 वर्ष नगराध्यक्ष होत्या. शहरात एक दबदबा असणारं नाव मनोहर पोटे यांनी आज मुंबईत शिवसेनेचे नेते प्रमुख माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेकडे श्रीगोंदा शहर व तालुक्याचं वेगळं आणि विशेष लक्ष राहील, कारण मनोहर पोटे हे आगामी निवडणुकीत कुठून आणि कशा पद्धतीने लढणार याविषयी मोठी चर्चा होती. मनोहर पोटे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासोबत श्रीगोंद्यात मोठं राजकारण केलं. भारतीय जनता पक्षातून ते पाचपुते यांना शह देत अचानक फुटून नागवडेंबरोबर आणि जगतापांबरोबर एकत्र आले. परंतु नागवडेंच्या मदतीने नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी काही काळ तत्कालीन काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांच्याबरोबर काम केलं. दरम्यान मध्यंतरी त्यांच्या विरोधात मोठं राजकारण झालं. त्यांना अपात्र करण्याच्या हालचाली याच शिंदे गटातून घडत होत्या. त्याचे कारण त्यांचे एकेकाळचे सहकारी नगरसेवक व नंतर दुरावलेले सहकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटात प्रवेश करून मनोहर पोटे व तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठा दबाव एकनाथ शिंदे यांच्याच माध्यमातून आणला जात होता. परंतु त्यावेळीही पोटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत काम करण्यासाठी मोठा प्रयत्न केला होता. परंतु काष्टीचे सरपंच व आजचे शिवसेने ठाकरे गटाचे उपनेते असणारे साजन पाचपुते यांनी तो प्रयत्न हाणून पाडताना त्यांचा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्यासोबत होऊ दिलेला नव्हता. दरम्यान त्यानंतर मनोहर पोटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब थोरात व स्थानिक नेते घनश्याम शेलार यांच्या माध्यमातून तालुक्यात व शहरात काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु विधानसभेला पुन्हा एकदा गोंधळ झाला आणि महाविकास आघाडीची उमेदवारी राहुल जगताप यांच्याऐवजी शिवसेना ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे यांना गेली. त्यामुळे नागवडे यांच्यावर नाराज असणारे पोटे अचानकपणे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्या तंबूत सामील झाले. विधानसभेला त्यांनी जगताप यांचं काम केलं. परंतु वरती राज्यात महाविकास आघाडीचे नव्हे तर महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा श्रीगोंद्यातील अनेक नेत्यांची गोची झाली. त्यात मनोहर पोटे हेही होते. मनोहर पोटे यांच्यावर अडचणीची टांगती तलवार होती, कारण श्रीगोंदे शहरात त्यांचं जरी वलय असलं तरी त्यांचे जवळचे हितशत्रू त्यांना कोंडीत पकडण्याचा कायमच प्रयत्न करत होते. परंतु आज कोणालाही थांगपता न लागू देता त्यांनी थेट मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून अनेकांना धक्का दिला आणि श्रीगोंद्याच्या राजकारणात खळबळ माजवली. याबद्दल मनोहर पोटे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की शहराच्या विकासासाठी त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे. शहराला लागणारा निधी, जे काही कामं अपूर्ण आहेत किंवा जे नवीन प्रकल्प उभारायचे आहेत ते शिंदे यांच्याच माध्यमातून करावे लागणार असल्याने आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत. आणि आता यापुढचं राजकारण फक्त श्रीगोंदे शहरापुरतं नव्हे तर श्रीगोंदा तालुक्यात आपण लक्ष जातीने देणार असून श्रीगोंदा तालुक्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत
शिवसेनेचा वाटा राहील व त्यासाठी शिवसेना वाढवण्यासाठी, पक्ष संघटना वाढवण्यासाठी आपण तालुका कार्यक्षेत्र मानून काम करणार आहोत असं त्यांनी सांगितल्याने नव्या पद्धतीने एक नवा भिडू येतोय श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात असं त्यांच्या बोलण्यातून येत होतं. पाहूया आगामी काळात पोटे यांचा टिकाव कसा लागतो. पोटे कुणाला सरस ठरतात की पोटे कुणासोबत पुन्हा एकदा हात मिळवतात आगामी काळात कळन. परंतु सगळ्यांना जय महाराष्ट्र करून मनोहर पोटे यांनी श्रीगोंद्याच्या राजकारणात नक्कीच खळबळ माजवली आहे. नमस्कार.